जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते। तालुक्यातील तीर्थपुरी व परिसरात अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे खरीप पिकांची दाणादाणच उडाली। या मुसळधार पावसामुळेच खरीप पिकाची वाट लागणार असल्याचं दिसून येते। चक्क या अतिमुसळधार पावसामुळे पिकातूनच धो पाणी वाहू लागल्याचं चित्र जे आहे ते दिसून आले। घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व परिसरात काही गावात आज अतिमुसळधार पाऊस पडलाय। यामुळे खरीप पिकाची दाणादाणच उडाली। या अतिमुसळधार पावसामुळे पिकातूनच धो पाणी वाहू लागले। कालपासून पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकासह ऊसातही पाणी साचले आणि या पावसामुळे खरीप पिकाची वाट लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील वर्षी शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्यात। यामुळे यावर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिकाचे क्षेत्र वाढलं होतं। दिनांक 22, 23, 24 ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती। यात मुरमा, कंडारी, आंतरवाली, टेंबी, रामसगाव, सेवता आणि बानेगाव या शिवारामध्ये तर चक्क ढगफुटी सदृशच पाऊस पडून खरीपाच्या पिकाची दाणादाण उडाली होती आणि याबरोबरच वादळी वाऱ्यासह इतर पिकेही आडवी झाली होती। तसेच कालपासून दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी तीर्थपुरी व परिसरात पुन्हा विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। यात रामसगाव, सेवता, बानेगाव, लिंगशेवाडी, सौंदलगाव, मंगरुळ शिवारात आज रविवारी पुन्हा अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे खरीपाचे मूग, कापूस, सोयाबीन आदी पिकाची दाणादाण उडून मुसळधार पावसामुळे चक्क पिकामधूनच धो पाणी वाहू लागल्याचं चित्र जे आहे ते दिसून आले आणि या पावसामुळेच अतिपावसामुळेच खरीप पिकाची दाणादाण उडून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही।